हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वात प्रथम तुम्हाला आज आहे माघ महिन्यातील गणपती जयंती म्हणजे गणेश जयंती. तर माघ महिन्यातील गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून मस्त असे शुभेच्छा. तर आता मी चालली आहे म्हणजे आमच्या गावात पण मंदिर आहे ना गणपती बाप्पांचं, तर तिथं उत्सव आहे तिकडेच चालले. पण त्याच्या अगोदर माझं एक काम होतं, तुम्हाला दाखवतेच मी. मंडळासाठी आम्ही दुसऱ्या पण साड्या घेतल्यात, म्हणजे एक साड्या घेतल्या त्या पहिल्या तुम्हाला दाखवल्या मी मागच्या म्हणजे काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्या पण असतील. पण सगळीकडे त्याच साड्या हरिपाठ करण्यासाठी म्हणजे हरिपाठ करायला जाण्यासाठी आम्ही त्या घेतल्यात ना साड्या. तर सगळीकडे त्याच साड्या नको म्हणून आम्ही आता दुसऱ्या घेतल्या सिम्पलमध्ये. व्हाईट कलरमध्येच आहेत पण सिम्पल आहेत, म्हणजे सगळीकडे त्याच नको. आणि त्या जरा काठपदरमध्ये आहेत ना, त्याच्यामुळे या एकदम सिल्की अशा नरममध्ये दुसऱ्या साड्या घेतल्यात, त्याच मी तुम्हाला दाखवते. आणि कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मी याचं थोडंसं ब्लाऊजचं काम करायचं बाकी होतं, हुक वगैरे लावायचं होतं, नॉट वगैरे, तर तेच लावून घेत होते. आणि आता मी चालले मंदिरात, पण त्या अगोदर तुम्हाला मी ती साडी दाखवते. सिम्पलच आहे पण दाखवते. तर बघा या आता साड्या घेतलेल्या म्हणजे सारख्या हरिपाठाला त्याच साड्या, हरिपाठ आणि भजन दोन्ही पण आहेत ना, मग सारख्या त्याच एकच साड्या घेतल्यात ना आम्ही. आणि आत्ताच तर आमची सुरुवात झाली आणि मग त्याच साड्या नको म्हणून या सिम्पलमध्ये सॉफ्टमध्ये एकदम घेतलेल्या साड्या सर्व महिला मंडळींनी. आणि या साड्या आता आम्हाला आहे ना 280 रुपयाला एक साडी पडली. 5-6 दिवस जास्त झाले असतील ही साडी माझ्याकडे येऊन, पण मला आहे ना शिवायलाच म्हणजे माझा बोलल्यानंतर मी शिवीन लगेचच असा माझा विचार होता. मग रात्री हा ब्लाऊज शिवून घेतला आणि फक्त त्याचे नॉट्स आणि हुक्स लावायचे होते. तर ते म्हटलं माझं सर्व सकाळचं आवरून झाल्यानंतर लावून घेईन. तर तेच मी इथे लावत बसलेली आहे. आणि इकडे बघा तुम्हाला पसारा पण दिसत असेल. आणि ते तुम्हाला साईडला दिसतं ना 2 बास्केट, ते जियांश आणि काव्याची स्टेशनरी आहे त्याच्यात. आणि जे बाकीचा पसारा दिसतो ना तो सर्व माझा ब्लाऊजांचाच आहे. तर बघा इथं मी ते ब्लाऊज वगैरे माझं काम करून झाला. आणि त्यानंतर गेलेली इकडं जी मंदिर म्हणजे मंदिर एका साईडला आहे आणि इकडे दुसरं घर आहे ना, तिथं आम्ही सर्व हे बनवत होतो लाडू. सर्व बहुतेक बायका बनवून गेलेले पण, आणि म्हणजे लास्टलाच मी गेलेली मग होते ना, 4-5 जणीच होतो फक्त आम्ही शेवटला मग बनवून घेतले. आणि तुम्हाला दाखवते बघा भरपूर म्हणजे लाडू बनवलेले. आणि बऱ्याच लेडीज पण होत्या. मी जेव्हा होत्या ना तेव्हा शूट काय केलं नाही, कारण अगोदरच लेट गेलेली आणि तेव्हा पण जर शूट घेत बसले असते ना मग ते बरोबर नसतं दिसलं. तर बघा मग इथं आम्ही 4-5 जणीच होतो. मग मस्त असे म्हणजे लाडू आहे ना बऱ्यापैकी बनवून घेतले. आणि दरवर्षीच बनवतात आणि जेवण वगैरे असतं संध्याकाळचं तिथं. तर हे सर्व बघा आता तुम्हाला पराती आता दाखवते बघा मी 1-2 असे म्हणजे बरेच पराती. आणि अजून म्हणजे काही घरात पण नेऊन ठेवलेले त्यांनी. तर मस्त लाडू वगैरे बनवून घेतले. आणि हे लाडूंचा वगैरे आवरून मला जायचं होतं पाया पडायला एका ठिकाणी. तर तिकडे पण मी पाया पडून आलेली आणि म्हणजे दर्शन घेण्यासाठी जिथं आमंत्रण असतं ना, आमंत्रण वगैरे, तर तिकडे जायचं होतं, दर्शन वगैरे घेऊन आले. त्यानंतर परत ह्या ज्या साड्या दाखवल्या मी तुम्हाला ना, सुरुवातीला ती साडी लावून आमचा हरिपाठ होता, तिकडे पण जायचं होतं. म्हणजे पूर्ण दिवसभर माझी ही गडबडच होती. आणि दुसरा दिवस पण माझी पूर्ण गडबडच होती, कारण काही ठिकाणी 1.5 दिवसाचं हे गणपती बाप्पांचं म्हणजे आगमन असतं, काही ठिकाणी 2.5 दिवसाचं. तर हा पहिल्या दिवशी आम्हाला हरिपाठ होता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला हरिपाठ आणि भजन दोन्ही पण होतं. तर मी त्या दोन्ही पण दिवसाच्या क्लिपा तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल व्हिडिओ म्हणजे हरिपाठ वगैरे बघण्याच्या, तर यापुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. आणि कसा वाटला आमचा हरिपाठ आणि भजन ते पण मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि सुरुवात आहे आमची सध्या आताच शिकता आहोत, त्यामुळे मला नक्कीच कमेंट करून कळवा कसा वाटतं ते, आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. आणि आता आम्ही चाललेलो दुसऱ्या गावाला, हरिपाठ आणि भजन होता. याची पण क्लिप मी यापुढे तुम्हाला म्हणजे शेअर केलेली आहे, ती पण बघा.
गिठी